ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की आता श्रावण मास चालू आहे, त्यात खूप काही उपवास आहेत. कुणी महिन्याचा उपवास करतोय, कुणी सोमवार करतो. बरेच प्रत्येक जवळ-जवळ तर जास्त करून सोमवार हा उपवास करतात. हं. तर ह्या उपवास काळामध्ये वैवाहिक जीवनातील जी शारीरिक संबंध असतात, हे ठेवणे का ठेवावे, काय पाप लागतं का? असा प्रश्न केलेला आहे आपल्याला. तर मी थोडक्यात सविस्तर सांगतो थोडक्यात. तर त्याचं कसं आहे, उपवास आणि हे वैवाहिक जीवनातले संबंध याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. पण बऱ्याच महिला मंडळी आहेत, माझ्या भगिनी आहेत, की ह्या गोष्टी टाळतात. कारण का टाळतात? की मला आज सोमवार आहे, मला आज एकादशी आहे, मला अमुक वार आहे. म्हणून समजा ते टाळतात, पण याचा वाईट परिणाम होतो. कारण पती देवाला नाराज केल्यानंतर घरातलं वातावरण जरा दूषित होतं, चिडचिड वाढते. तर हे जर टाळायचं असेल ना, तर तुम्हाला जरी उपवास असला आणि श्रावण मास जरी असला, तरी संबंध ठेवायला काही अडचण नाही. त्यांना काही पाप वगैरे काही लागणार नाही. कारण शास्त्राप्रमाणे पाहिलं तर काय आहे, की पती म्हणजेच परमेश्वर आहे, असं आपलं समज आहे एक शास्त्रातला. तर आपण पतीला नाराज करून तुम्हाला देव प्राप्ती होणार नाही, तुमच्या उपवासाला महत्व प्राप्त होणार नाही. कारण घरामधला पती जर नाराज असेल आणि घरात जर चिडचिड होत असेल, तर त्या उपवास धरण्याला काही अर्थ नाही. तुम्ही उपवास करा, पूजापाठ करा, पण तुम्ही काय असं गैर थोडंच करायला. आणि याच्यात काही चुकीचं पण नाही. आता शेवटी ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे. मला विचारला प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यानं काही असं काही होत नाही. आज समजा मुकामुकाचं वार आहे म्हणून मी असं हे करत नाही. असे जे टाळाटाळ आहे ना, ते जर खरंच देवाला काळजी वाटली तुमची, खरंच तुमचं श्रद्धेनं काही व्रत वगैरे केलेलं असेल, तर देव त्या पतिदेवाला बुद्धी देईन की बाबा रे, आज तिचा उपवास आहे, नको तिला त्रास देऊ. देव बुद्धी देईल ना. देव परीक्षा बघत असतो. त्याच्यामुळे तुम्ही काय, तुमचं कर्तव्य तुम्ही करायचं, पत्नी म्हणून तुमचं कर्तव्य करायचं. असं नाराज करून घरामधलं वातावरण बिघडून आपल्याला देव कधी पावणार नाही आणि तुम्ही व्रत करताना ते बी सफल होणार नाही. काही जणांना माझं हे बोलणं वाईट वाटेल की अवा असं कसं काय, तर तसंच आहे. आपण प्रापंचिक माणसं आहोत. आपण काही ब्रह्मचारी वगैरे नाहीत की एवढं नेम करायला. कुणी पाळायचं असतं ते सांगतो तुम्हाला. ही गोष्ट कुणी, ज्यांना का काही गोष्टी मिळवायच्यात, ते लोक वेगळे असतात, त्यांचं खाणं पिणं वेगळं असतं. आता काही त्यांचे समजा उपवासाची पद्धत वेगळी असते. आता समजा मी काय करतो, थोडक्यात मी सांगतो. आता मी पूर्ण श्रावण महिना झाला, मी तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता मी काही खात नाही. मी काही खात नाही म्हणजे फराळाचं पण खात नाही. अन्न तर नाहीच नाही, पण फराळाचं पण खात नाही. तुमचे फळं नाहीत, काही नाही, लिंबू पाणी एवढंच घेतोय मी. आता 4 दिवस झाले. तर काय वाटायलंय का काही तुम्हाला? नाही काही वाटत. म्हणजे माझ्यामध्ये काही बदल वाटायला काही. पण हे का करतो आम्ही? आम्हाला काहीतरी मिळवायचंय आणि आपल्या शरीराला ताण दिल्याशिवाय ती गोष्ट आम्हाला मिळणार नाही. आम्हाला मंत्र साधना करायची, आम्ही मंत्र साधना करत असतो आणि बऱ्याचशा गोष्टी असे आम्ही या श्रावण मासामध्ये करत असतो. काही मंत्र सिद्ध करायचे असतात, शिवमंत्र असतात वेगवेगळे काही. त्या गोष्टीसाठी आम्हाला ही अन्न त्याग करावा लागतो, जीवाला मारावं लागतं. तुम्हाला तसं काही करायची गरज नाही ना.
तुम्हाला काय, तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद असावा, हं? एवढंच पाहिजे ना तुम्हाला. आमच्यासारखं म्हणजे कठोरपणे पाळण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला. तुम्ही प्रापंचिक माणसं आहोत. त्याच्यामुळे अशा गोष्टी जे आहेत, तुमचा वैवाहिक संबंधाबद्दल बोललो मी, तर ते काही टाळण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला उपवास असेल तरी, जर झालं तुमच्याकडून तरी काही अडचण नाही, काही मनात आणू नका, हे तुम्हाला सांगायचे मला. तर अशा रीतीनं तुम्ही बघा जमलं तर, जेणेकरून घरामध्ये त्रास, ताण तणाव होऊ नये, यासाठी पतिदेवाला नाराज करू नका, एवढंच मला सांगायचंय. तर मंडळी, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. योग्य असेल तर अंमलात आणा, नसेल योग्य तर ते सोडून द्या, काही अडचण नाही माझी. माझं सांगायचं काम आहे, तुमचं ऐकायचं का नाही ऐकायचं तुमचं काम आहे. तर असो, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान.